अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे आणि अनेकांना याची निमंत्रण आता जाऊ लागली आहे। निमंत्रणावरनं राजकीय कलगीतुरा देखील रंगतोय, पण ही निमंत्रण पत्रिका नेमकी कशी आहे याची चर्चा देखील होऊ लागली आहे आणि हीच निमंत्रण पत्रिका आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आणि यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल। ज्ञानेश्वर, कशी आहे ही नेमकी निमंत्रण पत्रिका? तमाम कोट्यवधी प्रेक्षकांना याची उत्सुकता आहे, ही उत्कंठा आता तुम्ही दूर करा आणि ही पत्रिका कशी आहे त्याचं दर्शन घडवा। अयोध्येमध्ये 22 जानेवारीच्या दिवशी राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम आहे त्याचं निवडक लोकांनाच निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। जी माझ्या हातात माझ्या समोर जी तुम्ही निमंत्रण पत्रिका बघताय त्याच निमंत्रण पत्रिकेत कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीची ही निमंत्रण पत्रिका आहे जी अयोध्येतल्या राममूर्तीच्या स्थापनेच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची आहे त्याची झलक आपण पुढारी न्यूजवरती बघतो। ही पत्रिका मी तुम्हाला उघडून दाखवतो आणि या पत्रिकेत नेमकं काय आहे, कशा पद्धतीची ही पत्रिका आहे हे जर सांगायचं असेल तर भगव्या वस्त्रात गुंडाळलेली आणि अगदी लाकडाचा वापर करून बनवलेली ही जी पेटी तुम्ही पाहताय, ज्यावर सुरुवातीलाच एक हनुमानाची गदा आहे आणि राममूर्ती ज्या मंदिरामध्ये बसवली जाणार आहे, प्राणप्रतिष्ठा ज्या मंदिरात केली जाणार आहे त्या मूर्तीचं रेखीव काम या पत्रिकेच्या लाकडी अशी ही पेटी आहे, ज्या पेटीत ही निमंत्रण पत्रिका, त्यात अयोध्येतली माती देखील आहे जी आतमध्ये या पत्रिकेत आहे। आणि ही संपूर्ण लाकडी पेटी उघडल्यानंतर आपल्याला आतमध्ये अगोदर प्रभू रामचंद्राचा फोटो आहे, ज्यात हनुमानजी दिसतायत, लक्ष्मणजी दिसतायत आणि त्यानंतर आतमध्ये माहिती आहे की या निमंत्रण पत्रिकेमध्ये नेमकं काय काय। यातली जी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती ही आहे, अयोध्येतली माती एका काचेच्या बाटलीत, बंद बाटलीमध्ये अयोध्येतली माती आहे। ही माती प्रत्येक ज्यांना निमंत्रण पाठवलं गेलंय त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक कॉइन या ठिकाणी दिसतोय, ज्या कॉइनवरती श्रीराम अयोध्या मंदिर अशा पद्धतीचा मजकूर लिहिला गेलेला आहे आणि हे सोन्याचं आणि चांदीचं नाणं आहे, ज्याच्यावरती राम मंदिराची मूर्ती जी आहे आणि एकूण सगळे जे मंदिर आहे त्याची ही छबी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। यासोबतच या निमंत्रण पत्रिकेमध्ये एक दोहा आहे, तो दोहा देखील तितकाच महत्वाचा असणार, त्याचा अर्थही तितकाच महत्वाचा असणार। हा दोहा देखील आपण या ठिकाणी वाचू शकतो। एकूणच ज्या निवडक लोकांना ही पत्रिका पाठवली गेली आहे त्याचं पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण हे एका अर्थाने दर्शन घडवतोय। पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना या निमंत्रणाच्या पेटीमध्ये आपण बघतोय की रामलल्लाच्या संपूर्ण परिवाराचा एके ठिकाणी आपल्याला हा फोटो, रंगीत फोटो दिसतोय, त्यासोबतच हा दोहा आहे आणि यासोबत ज्यांना निमंत्रण पाठवलं गेलं ही जी पत्रिका ज्यांची आहे आपण दाखवतोय संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला, माधव भांडारी जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या साठी पाठवली गेलेली ही पत्रिका जी पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवलेली आहे, ज्यात हे अत्यंत महत्वाचं असलेलं सोन्याचं आणि चांदीचं नाणं आहे आणि सगळ्यात महत्वाची अयोध्येतली जी माती आहे ती आपल्याला या निमंत्रण पत्रिकेमध्ये पाठवलेली आहे। कणकण में है राम अशा पद्धतीने जे म्हटलं जातं त्याचाच प्रत्यय, त्याचाच अनुभव या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। अशा पद्धतीची ही सगळी जी निमंत्रण पत्रिका आहे ती ज्या निवडक लोकांना पाठवली गेली त्यातल्या पुण्यातल्या माधव भांडारी यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यांना ही पत्रिका पाठवलेली आहे आणि ही पेटी आपण निमंत्रण पत्रिका पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय। सुंदर अशी, अत्यंत आखीव रेखीव पद्धतीची, ज्यावर कोरीव काम आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। राम मंदिराचा हा संपूर्ण जो भाग आहे तो या निमंत्रण पत्रिकेच्या पृष्ठभागावरती आपल्याला कोरल्याचं पाहायला मिळतंय आणि खाली मजकूर लिहिलाय श्रीराम मंदिर अयोध्या। त्याला उघडण्यासाठी ही जी सगळ्यात सुंदर हनुमानाची गदा आपल्याला बघायला मिळते। अनेक शस्त्र आपण बघतो पण या शस्त्राचं, हनुमानाच्या शस्त्राचं अत्यंत महत्व आहे, रामायणात अत्यंत महत्व। ज्या गदेने ही पेटी उघडते, अगदी बारीक सारीक विचार करून अशा पद्धतीची ही बनवलेली निमंत्रण पत्रिका अत्यंत खास आहे आणि म्हणूनच ही आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सर्वात अगोदर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच निवडक लोकांपैकी माधव भांडारी यांनाही पुण्यात निमंत्रण आलेलं आहे, ते देखील त्या सोहळ्यासाठी जातील। देशभरातले, जगभरातले अत्यंत महत्वाचे जे व्यक्ती आहेत ज्यांना ही निमंत्रण पत्रिका पोहोचली त्यांना 22 तारखेच्या अयोध्येतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणं शक्य होणार आहे।
निश्चितपणे अत्यंत बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आणि वेगवेगळ्या प्रतीकांचा विचार करून तयार करण्यात आलेली ही पत्रिका आहे आणि ही पत्रिका ज्ञानेश्वर तुम्ही जसं म्हणालात तशी अत्यंत निवडक व्यक्तींपर्यंत पोहोचलेली आहे। काही काळानंतर प्रत्येक नागरिकालाच राम मंदिराचं दर्शन घेता येईल, मात्र ही पत्रिका काही प्रत्येकाला मिळणार नाहीये। पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही पत्रिका नेमकी कशी आहे याचं दर्शन तुम्ही घडवलं। खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल आणि ही पत्रिका उलगडून दाखवल्याबद्दल। Thank you.